नमस्कार मित्रांनो, खूप मुलांना हा प्रश्न आहे की क्रिएटिन आणि क्रिएटिनिन मध्ये काय फरक आहे। हा प्रश्न खूप लोक मला विचारतात। मित्रांनो, क्रिएटिन मोनोहायड्रेट याला सर्वात जास्त रिसर्च केलेला आहे। हा सप्लिमेंट याची स्टडी भरपूर झालेली आहे। क्रिएटिन आणि क्रिएटिनिन मध्ये हा फरक आहे की क्रिएटिन म्हणजे आपलं एनर्जी सोर्स। आपल्या सेलमध्ये आपण जेव्हा ऍक्टिव्हिटी करायला लागतो तर पहिलं आपली एनर्जी जी वापरली जाते ती म्हणजे एटीपी, एडेनोसाइन ट्रायफॉस्फेट, आणि त्याच्यानंतर मग क्रिएटिन फॉस्फेट जे आपल्या सेलमध्ये असतं, कळलं। आणि मग आपण जशी ऍक्टिव्हिटी करतो तसं हे क्रिएटिन फॉस्फेट वापरलं जातं आणि त्याच्यातनं बॉडी अजून एटीपी बनवते आणि आपल्याला अजून एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते ऍक्टिव्हिटी करायला। तर हे आपण म्हणतो क्रिएटिन। ओके, ऑब्विसली आपण जे क्रिएटिन मोनोहायड्रेट घेतो त्याच्याने आपले क्रिएटिनचे स्टोर्स वाढतात आणि म्हणून तुम्हाला हे दिसून येतं की एक्सरसाइज करताना तुम्हाला एनर्जी चांगली मिळते, तुम्ही जास्त वजन उचलू शकता, लिफ्टिंग तुमची चांगली होते, हे सगळं आपल्याला दिसतं। आता क्रिएटिनिन काय आहे? क्रिएटिन जेव्हा आपल्या बॉडीमध्ये काम करतो, तो एनर्जी देतो आणि त्याच्यानंतर मग त्याचा एक बाय प्रोडक्ट बनतो, म्हणजे क्रिएटिनचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याच्यातनं जो एक वेस्ट प्रोडक्ट बनतो तो म्हणजे क्रिएटिनिन। आणि आपलं शरीर क्रिएटिनिनला शरीरातनं बाहेर काढून टाकतं, म्हणजे आपले किडनीज जे आहेत ते त्या क्रिएटिनिनला ब्लडमधनं फिल्टर करतात आणि युरिनमधनं ते क्रिएटिनिन आपल्या शरीराचं बाहेर जातं, त्याचं एक्सक्रीशन होतं। तर क्रिएटिन आणि क्रिएटिनिन ह्याच्यामध्ये हा खूप मोठा फरक आहे। क्रिएटिन म्हणजे एनर्जीचा सोर्स आहे आपल्या शरीरामध्ये आणि क्रिएटिनिन जे आहे हे एक वेस्ट प्रोडक्ट आहे, म्हणजे क्रिएटिन ब्रेकडाऊन झाल्यानंतर जो एक वेस्ट प्रोडक्ट आहे त्याला म्हणलं जातं क्रिएटिनिन। आता अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट मला सांगायची आहे, आपण ज्या वेळेला क्रिएटिन मोनोहायड्रेट घेतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टडीज मध्ये असंही लिहिलेलं आहे की क्रिएटिन मोनोहायड्रेट जर तुम्ही लिक्विडमध्ये जास्त काळ ठेवलं किंवा त्याला हाय टेम्परेचरला तुम्ही जर एक्सपोज केलं तर ते क्रिएटिन मोनोहायड्रेट पण क्रिएटिनिन मध्ये कन्वर्ट होणार, कळलं। मग याचा अर्थ काय? आपण ज्या वेळेला क्रिएटिन मोनोहायड्रेट घेतो आणि तुम्ही त्याला प्रोटीन मध्ये मिळवलंय, BCAA मध्ये मिक्स केलंय समजा, तर लगेच तुम्ही पिऊन टाका, त्याला ठेवू नका, कारण का ते हळूहळू क्रिएटिनिन मध्ये कन्वर्ट होणार आणि मग तुमची बॉडी त्याचा वापर करणार नाही, म्हणजे तुमची बॉडी त्याला बॉडीमधनं बाहेर काढून टाकणार, कारण का ते क्रिएटिनिन झालं। तर ही गोष्ट लक्षात ठेवा। तर मित्रांनो, आय होप हा कन्फ्युजन मी दूर केलेला आहे। तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला विचारा। या व्हिडिओला मॅक्सिमम शेअर करा आणि मला फॉलो करा। थँक्यू सो मच।